काल 4-5 वाजेच्या सुमारास संध्याकाळी तारीख 27 तारखेला अचानक शिरपूर तालुक्यामध्ये गारपीट, वादळीचा वारा असा सुरुवात झाली आणि शिरपूर तालुक्याचे जे शेतकरी आहे त्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मी आता त्या शेतकऱ्यांजवळच उभा आहे, शेतामध्ये उभा आहे. तर बघितल्यानंतर असं वाटतं आहे की माणूस राहिला असता तर वाचला नसता, अशी घटना झालेली आहे. एक आयशर गाडी पपईची भरलेली होती. ती असे सोसायट्याच्या वादळाने भरलेली गाडी पलटी झाली आणि त्याच्यामध्ये ते भरणारे मजूर सुद्धा जखमी झालेले आहे, काय सिरियस झालेले आहे, असं आम्हाला माहिती मिळालेली आहे. तर या शेतकऱ्यांच्या फार मोठ्या तोंडाला येणारा घास चालला गेलेला आहे. तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये केळी असेल, पपई असेल, गहू असेल, हरभरा असेल, आणखी जे काही पीक असेल ते फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर मी शासनाला आदेश करतोय की बुवा सरसकट पंचनामा करावा. शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झालेलं आहे ते सरसकट पंचनामा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई शासनाकडून मिळावी, या दृष्टिकोनातून आपल्याला पंचनामे करायचे आहे आणि आम्ही शासनाला प्रयत्न करणार आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.